अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मंडळी, ही ओवी ऐकल्यानंतर तुम्हाला बहिणाबाई चौधरींची आठवण आली असेल. नक्कीच. बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील असुदे या गावी जन्मल्या होत्या. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि वयाच्या 29व्या वर्षी त्यांना विधवा पण आलं. यानंतर संसाराचा गाडा स्वतः एकट्या हाकू लागल्या. घरातील कामे करत असताना त्या गाणी ओव्या म्हणू लागल्या. त्यांचा मुलगा म्हणजे सोपानदेव चौधरी आपली आई कशा प्रकारे ओव्या म्हणते, कविता म्हणते हे तो निहाळू लागला आणि हळूहळू वहीमध्ये टिपू सुद्धा लागला. आपल्या आईच्या निधनानंतर 1951 साली सोपानदेव चौधरी हे कवी आचार्य अत्रे यांना जाऊन भेटले. आचार्य अत्रेंनी बहिणाबाई चौधरी यांचं साहित्य पाहिलं आणि म्हणाले, अरे वा, हे तर साहित्यातलं सोनं आहे. असं म्हणून आचार्य अत्रे यांनी हा कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि मग बहिणाबाईंची गाणी हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्या कविता संग्रहामधीलच हे अरे संसार संसार ही ओवी आहे. म्हणजे आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या जे काही ओव्या, कविता ऐकतो, वाचतो ते फक्त आणि फक्त सोपानदेव चौधरी आणि आचार्य अत्रेंच्या कृपेमुळे असं म्हणावयास हरकत नाही. धन्यवाद.